हॅलो. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? आजचा आपला ट्रेनिंग टॉपिक आहे रिफ्यूज एरिया मार्किंग आणि कॅल्क्युलेशन. मार्किंग ऑन टिपिक लाईन आणि कॅल्क्युलेशन पार्ट ॲज पर UDCPR. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला UDCPR मध्ये आपला रिफ्यूज एरिया म्हणजे रिफ्यूज एरिया ची डेफिनेशन ॲज पर UDCPR 9.29.6 प्रमाणे सांगते. रिफ्यूज एरिया म्हणजे आपण ज्यावेळी बिल्डिंग 24 मीटरच्या वर हाईटने जाते त्यावेळी आपण रिफ्यूज एरिया मार्क केला जातो. तो 24 मीटर असतो आणि आपल्या UDCPR मध्ये दिल्याप्रमाणे 24 मीटर ते अप टू 39 मीटर पर्यंत हाईटवर पहिला रिफ्यूज एरिया कंपल्सरी आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर सेम आपल्याला एव्हरी 15 मीटरच्या हाईटनुसार रिफ्यूज एरिया म्हणजे 15 मीटर हाईट म्हणजे 3 फ्लोअर नंतर आपल्याला रिफ्यूज एरिया द्यावे लागतं. आता रिफ्यूज एरियाचं कॅल्क्युलेशन कसं असतं, तुम्ही जर आपण शेअर केलेली स्क्रीन बघितली तर रिफ्यूज एरिया इज इक्वल टू मिनिमम रिफ्यूज एरिया इज इक्वल टू ऍडिशन ऑफ 2 कन्सेक्टिव्ह फ्लोर इंटू 0.3 डिवायडेड बाय ऑक्युपंट लोड. आता ऑक्युपंट लोड तुम्हाला भेटेल UDCPR चे चॅप्टर 9.28.5 मध्ये आणि ऍडिशन ऑफ कन्सेक्टिव्ह फ्लोर हे आपल्या ड्रॉइंग पार्ट मध्ये आपण तुम्हाला दाखवून घेऊ. आता हा 0.3 कुठून आला तर आपल्याला UDCPR मध्ये पर पर्सन इथे दिलेला आहे 15 स्क्वेअर मीटर और ऑन एरिया इक्विवेलेंट टू द 0.3 स्क्वेअर मीटर पर पर्सन accommodated to the occupant load of 2 consecutive floor. ह्याप्रमाणे आपण तो फॉर्म्युला फॉर्म केलेला आहे. त्यानंतर आपला जो प्रोजेक्ट डिटेल भरायचे आहेत ते आता आपण एकदा क्रॉस चेक करू. आता हा जो फॉर्म्युला झाला तो आपला मिनिमम रिफ्यूज एरियासाठी. मॅक्झिमम रिफ्यूज एरियासाठी आपण 2 इंटू मिनिमम रिफ्यूज एरिया. आता या केसेस मध्ये अजून एक मला सांगायचंय, समजा इन केस आपला जो हा कॅल्क्युलेशन नुसार येणारा जो एरिया आहे तो पार्किंग फ्लोअर असेल तर तुमचं बिल्टअप एरिया येणार नाही, तर त्यावेळी 0 हा न घेता कंपल्सरी 15 आणि 30 मिनिमम 15 आणि मॅक्झिमम 30 स्क्वेअर मीटर एरिया आपल्याला ऍज अ रिफ्यूज एरिया म्हणून जर रिक्वायर्ड असेल तर त्याला तिथे मारावा लागतो, कंपल्सरी आहे हे. आता आपण ऑनलाईनला प्रोजेक्ट भरायची प्रोसिजर बघत आहोत. लॉग इन करून घेतल्यानंतर मेक शुअर तुमचा जो ULBG असेल ती आपण सिलेक्ट करून घेऊ. इथे ठाणे कॉर्पोरेशन घेते, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपला नॉर्मल जसा प्रोजेक्ट आपण भरतो बिल्डिंग परमिशनचा त्याचप्रमाणे इथे भरायचं आहे. फक्त बिल्डिंग डिटेल्स मध्ये जे आपण फ्लोअरच्या डिटेल्स भरतो त्यात थोडस डिफरंट आहे, ते मी तुम्हाला दाखवते. प्रोजेक्ट ऑलरेडी भरलेला आहे, त्याच प्रोजेक्ट मध्ये मी तुम्हाला दाखवून घेते. आपण टिपिक लाईन प्रोजेक्ट मधून प्रोजेक्ट डिटेल मध्ये गेलो. ऑलरेडी प्रोजेक्ट असल्यामुळे मी प्रोजेक्ट कोड टाकला, सर्च करून घेतला आणि तुमचा प्रोजेक्ट ओपन केला. आता इथे नॉर्मली आपण टाइप ऑफ ULB किंवा RP स्पेशल ऑथॉरिटी जे असेल तर हे बाय डिफॉल्ट आलेलं आहे. जर तुमचा नेम ऑफ सर्व्हिस बिल्डिंग परमिशन किंवा रिवाइज रिडेव्हलपमेंट रिवाइज बिल्डिंग परमिशन जे असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करून झाल्यानंतर इम्प्लिमेंटेशन एजन्सी आपण नॉर्मली बिल्डिंग परमिशनला करतो तसंच. स्पेशल स्कीम असेल तर सर्व्हिस सब टाईप. त्यानंतर आपलं हे रिडेव्हलपमेंट ऑफ डेंजरस बिल्डिंग असल्यामुळे इथे रिजन सिलेक्ट करायला आलेला आहे, जे की आपण रिडेव्हलपमेंट मध्ये बघितलेलं आहे. तर असेसमेंट किंवा त्यांची सनद लोड करावी लागते रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये. पीपल हाऊ मेनी टेनमेंट्स आर इन एक्झिस्टिंग बिल्डिंग, हे रिडेव्हलपमेंटचे जेवढ्या डिटेल्स आहेत ते आपण इथे फिल केलेले आहेत. त्यानंतर नॉर्मली आपला प्रोजेक्ट कोड जो आपण जनरेट केल्यानंतर तयार होतो.
नंतर प्रोजेक्ट नेम जे असेल ते आता तुम्ही टाकू शकता. इथे मी रिफ्यूज ऑफ रिडेव्हलपमेंट सोसायटी लिमिटेड म्हणून प्रोजेक्टचं नाव टाकलं. नंतर साईट ऍड्रेस जो तुमचा असेल तो इथे टाकू शकता तुम्ही. त्यानंतर अपलोड डीपी ऑब्लिक आरपी पार्ट प्लॅन. गुगल इमेज टाकायची असेल तर टाकू शकता, मेंडेटरी नाहीये. त्यानंतर त्यानंतर स्पेसिफिक एरिया जर असेल तर टाकून घ्या, नसेल तर तिथे अनसिलेक्ट करून ठेवा. रेग्युलायझेशन ऑथोराइज अनऑथोराइज. नंतर टाइप ऑफ डेव्हलपमेंट डिटॅच सेमी डिटॅच जो टाईप असेल तो तुम्ही सिलेक्ट करा. नंतर इन्सेंटिव्ह एफएसआय असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. येस म्हटल्यास तुम्हाला जे रिक्वायर माहिती असेल ती भरावी लागते. त्यानंतर डेट ऑफ साईट व्हिजिट बाय टेक्निकल पर्सन जी असेल ती सिलेक्ट करा. इथे क्लिक केल्यानंतर बरेचदा इथे 1967 ची डेट येते बाय डिफॉल्ट. बरेचसे आर्किटेक्ट तीच ठेवून पुढे जातात, त्यामुळे प्रोजेक्ट पुढचे जे व्हॅलिडेशन लागतात ते त्याप्रमाणे लागतात. तर इथे आपण इथे क्लिक केल्यावर सिलेक्शनला ऑप्शन दिलेला आहे, तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर टाइप ऑफ प्रपोजल टिपिक टाइप ऑफ प्रपोजल तुमचं रेसिडेन्शियल कमर्शियल मिक्स जे असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या. नंतर हे सेम क्वेश्चन आपण जसे बिल्डिंग परमिशनच्या वेळी विचारतो किंवा जे सिलेक्ट करतो त्याप्रमाणे इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपलं हे कॉर्पोरेशनचं असल्यामुळे इथे हायरार्की डिटेल्स येते, त्याप्रमाणे सेक्टर तुमचा आणि जो व्हिलेज असेल तो इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर फ्लड अफेक्टेड एरिया असेल तर येस नो. लोकेशन कंजेस्टेड नॉन कंजेस्टेड असेल त्याप्रमाणे तुमचं एफएसआय कॅल्क्युलेशन होतं, ते इथे सिलेक्ट करून घ्या. नंतर रोड डिटेल्स इलेक्ट्रिक लाईन असेल तर येस, येस म्हटल्यावर ते रिलेटेड जे व्हॅलिडेशन असतील ते लागतील त्याला. नंतर टाइप ऑफ प्लॉट और लेआउट जो असेल तो इथे टाकून घ्या. सँक्शन, गुंठेवारी, कंपाऊंडिंग, नॉन सँक्शन किंवा रॉ लँड, एरिया अंडर केप्रत किंवा सिडको अप्रुव्हल लेआउट ज्याप्रमाणे ठेवाल त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्याल, त्याप्रमाणे एफएसआय कॅल्क्युलेशन होईल. रिझर्वेशन असेल, रिझर्वेशन अफेक्टेड एरिया तर रिझर्वेशन करा, नसेल तर नो म्हणा. रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन असेल तर येस, नसेल तर नो. वेदर प्लॉट इज अफेक्टेड बाय रिस्ट्रिक्ट प्रोहिबिटेड एरिया एज पर रेग्युलायझेशन 3.1.3 असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. येस म्हटल्यास आपल्याला जी डिटेल्स असतील किंवा त्या रिलेटेड डॉक्युमेंट असेल ते प्रत्येक टॅबसाठी सांगते मी. जर तुम्ही येस म्हणत असाल तर तुम्हाला जे रिक्वायर्ड त्याला असेल ते फिलअप करावं लागेल किंवा डॉक्युमेंट असेल तर लोड करावं लागेल. सेव्ह अँड नेक्स्ट करते. ओके, आपलं सेकंड पेज अशा प्रकारे ओपन होईल. प्लॉट डिटेल पासून खाली झोन किंवा आपला सीटीएस नंबर जे असतील डिटेल्स आपण नॉर्मल बिल्डिंग परमिशन मध्ये बघतो त्याचप्रमाणे इथे भरून घ्यावं लागेल. हे जे मिनिमम आपण जे भरू त्यात जो मिनिमम असेल तो एरिया आपला कॅल्क्युलेशन साठी घेतला जाईल. हे आपण ऑलरेडी भरलेला आहे. मी फक्त एकदा तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवून देते. त्यानंतर नेक्स्ट हे आपलं पेज आहे अदर डिटेल्सचं. सेम आपण बऱ्याचदा हे डिस्कस केलेलं आहे. त्याप्रमाणे जर अफेक्टेड असेल तर येस, जर तुम्ही हँडेड ओव्हर करत असाल तर येस म्हणा. त्यानंतर जर इन्स्टिट्यूट एफएसआय वापरत असाल तर येस म्हणा, किती वापरत असाल तो इथे टाकावा लागेल. हा एरिया जो टाकाल तुमचा प्रपोज मध्ये कॅल्क्युलेट केला जाईल. त्यानंतर बेसिक एफएसआय आपण आपला जो असेल तेवढा बेसिक एफएसआय टाकून द्या. प्रीमियम आणि टीडीआर मिक्स प्रपोजल असेल तर इथे तुम्हाला रेसिडेन्शियल आणि कमर्शियलचा बायफर्गेट करायला एरिया येईल. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. त्यानंतर आर यू डुईंग एक्सकेव्हेशन, येस नो असेल ते नो म्हणा. त्यानंतर आपला एनए असेल तर येस, नसेल तर नो. सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर आपण बिल्डिंग डिटेल्स मध्ये आपण जे भरणार आहोत हे रिफ्यूज एरियासाठी महत्वाचं आहे, एकदा बघून घ्या. आता आपलं बिल्डिंग नेम, फ्लोर नंबर ऑफ फ्लोर हे आपली कॉमन डिटेल्स जे आहेत ते तुम्ही भरून घेऊ शकता. त्यानंतर इथे जर बघत असाल तर ग्राउंड फ्लोर
टिपिकल 1 to 7, त्यानंतर जो रिफ्यूज फ्लोअर असेल, 6 नंबरचा रिफ्यूज फ्लोअर आहे म्हणून ते आपण सेपरेट टाकलेलं आहे. त्याला नेमिंग पण तशीच केलेली आहे. 6 फ्लोअर रिफ्यूज म्हणून. त्यानंतर 7 फ्लोअर आपला रिफ्यूज झाला. नंतर 11, 12 वेगवेगळे आहेत म्हणून ते तशा प्रकारे टाकून घेतलं. ह्यात फक्त आपल्याला जर इन केस टिपिकल आपले फ्लोअर असतील तर आपल्याला रिफ्यूज एरियाचा फ्लोअर वेगळा इथे मेन्शन करावा लागतो. इथे कुठेही त्याला मार्किंग वगैरे इथे ऑनलाईनला करायची गरज नाहीये. फक्त एवढंच की आता समजा आपला ग्राउंड फ्लोअर असेल आणि टिपिकल 1 to 8 असतील आणि 8वा फ्लोअर जर तुमचा रिफ्यूज फ्लोअर असेल तर तो टिपिकल 1 to 7 आणि 8th फ्लोअर तुमचा रिफ्यूज म्हणून वेगळा सेपरेट तुम्हाला इथे द्यावा लागेल किंवा फिल करावा लागेल. सेम बाकीच्या डिटेल्स आपलं स्पेसिफाईड विथ आयडेंटिकल फ्लोअर करा. इथे आपण प्लस मायनसचं दिलेलं आहे. नॉर्मल बिल्डिंग प्रमाणे परमिशन प्रमाणे इथे फिल करून घ्या. माहिती सेव्ह करून घ्या आणि नेक्स्ट म्हणा. त्यानंतर हे आपलं रिडेव्हलपमेंटचं कॅल्क्युलेशन आहे. रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट असल्यामुळे येतंय. त्यामुळे हे आपण रिडेव्हलपमेंट केसमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट म्हणते. त्यानंतर आपलं हे शेवटचं पेज आहे. त्यात सिलेक्ट बिल्डिंग जी तुमची असेल ती बिल्डिंग. जर मल्टिपल असतील तर बऱ्याच वेळा इथे ऑल म्हणून येतं सिलेक्ट करायला. त्यानंतर तुमचा सुपरवायझर असेल तर सुपरवायझर इथे सिलेक्ट करा. पण मेक शुअर ज्यावेळी सुपरवायझर सिलेक्ट करू त्यावेळी त्याची डीएससी कंपल्सरी आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर तुमचे जो असेल स्ट्रक्चरल इंजिनियर इन केस ऑफ स्पेशल बिल्डिंग किंवा हाईट तुमची 24 मीटरच्या वर गेली तर त्याला कंपल्सरी आपल्याला स्ट्रक्चरल इंजिनियर सेपरेटली द्यावा लागतो, रजिस्टर्ड स्ट्रक्चरल इंजिनियर. तर इथे आपल्याला ते सिलेक्शनसाठी कंपल्सरी येईल. इथे मी सिलेक्ट करायच्या अगोदर मॅप टू लिस्ट केली, फायनल सबमिट करायला गेले तर इथे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. काइंडली प्लीज चेक सिलेक्ट स्ट्रक्चरल इंजिनियर. आपला स्ट्रक्चरल इंजिनियर जो असेल तो इथे सिलेक्ट करून घ्या. मॅप टू लिस्ट म्हणा आणि फायनल सबमिट म्हणा. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली. ओके म्हणा. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये इथे आपल्याला डन झालेला दिसेल प्रोजेक्ट आपला. हा आपला प्रोजेक्ट आहे डन झालेला. त्यानंतर आपल्याला ऑक्युपंट लोडचं मी जे म्हटलं ऑक्युपंट लोड घ्यायचंय तो आपला आहे 9.28.5. इथे आपण ऑक्युपंट लोडचं आपल्याला युडीसीपीआर मध्ये दिलेला आहे. हा ऑक्युपंट लोड तुम्ही घेऊ शकता. आता ह्याच्या पुढचा पार्ट आहे ड्रॉइंगचा. तर तुमचं रिफ्यूजचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि त्याचं मार्किंग कसं करायचं हे तुम्हाला आता टिपिक लाईनच्या पार्ट मध्ये भेटून जाईल. परत हॅलो एव्हरीवन. आता आपण जो पार्ट बघणार आहोत तो ड्रॉइंगचा पार्ट बघणार आहोत. ते एकदा आपण रिपोर्ट जनरेट करून त्याचं कॅल्क्युलेशन कसं असेल तर मी तुम्हाला शॉर्टली सांगतो. ओके. हॅलो. एक मिनिट मॅडम, आपण हा सेशन कम्प्लीट करून घेऊ. नंतर तुमचं काही क्वेश्चन आन्सर असेल आपण क्वेरीज लास्ट कम्प्लीट मध्ये करू का? चालेल. यस यस यस.
आता आपण टिपिक लाईनला लॉग इन करून घेऊ आणि ऑलरेडी मी प्रोजेक्ट बनवला आहे. आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन रिगार्डिंग चेक करायचं होतं रेफ्रिजरेटर कॅल्क्युलेशन कसं येतं. ओके, एक बेसिक पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, बाकी त्याच्यानुसार आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं. ओके, आम्ही टिपिक लाईनला लॉग इन करून घेतलं. ऑलरेडी मॅडमने जो प्रोजेक्ट दाखवला तो इथे आपण बनवला आहे. ओके, त्याला आपण आता ओपन करू. आता आपण ऑटो कॅड ओपन करून घेऊ. ओके, नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय सक्सेसफुली लोड हा मेसेज येणं गरजेचं आहे. ऑलरेडी ट्रेसिंग करून ठेवलंय आपण. ओके, आता बघा सक्सेसफुली लोड येईल. माझी स्क्रीन दिसते सर्वांना? माझा आवाज येतो? ओके, ऑलरेडी आपण याला ट्रेस आउट करून ठेवलंय. ओके, आपण फक्त कॅल्क्युलेशन बघू, एक्सप्लेन करून देतो. तुम्ही तुमची स्क्रीन फुल करणार का? बाजूला पार्टिसिपंट्स पण दिसत आहे. तुमच्याकडून सर आउट करायचे ते पार्टिसिपंट नाही दिसत. ओके, आता बघा मी थोडं एक्सप्लेन करून देतो. ही माझी एक बिल्डिंग आहे जी मॅडमने डाटा दाखवला तुम्हाला, त्या पद्धतीने ही डाटा भरून झाला आपला. ओके, त्याच्यात जो आपला रिफ्यूज फ्लोर आहे. ओके, हा जो आपला 6th फ्लोर आहे. ओके, तिथे आपण रिफ्यूज एरिया दाखवला आहे. ओके, हे ट्रेसिंग केलेली आपण. आता ट्रेसिंगची स्टेप आपण युट्यूबला जे व्हिडिओ अपलोड केली त्या बेसिक स्टेप जे आहेत त्याला फॉलो करून आपण फ्लोर बाउंड्री, बिल्डिंग बाउंड्री, नॉर्थ वगैरे, रूम वगैरे सगळं मार्क करून घेतलंय. आता या फ्लोअरला आपला 6th फ्लोअरला आपण रिफ्यूज एरिया दाखवलेला आहे 24 मीटर हाईटला जे आहे त्यानुसार. ओके, आता आपण याचा रिपोर्ट जनरेट करून घेऊ. ओके, टिपिक लाईनला जाऊ आणि आपण रिपोर्ट जनरेट करू. आता आपण रिपोर्ट जनरेट करून त्याला थोडा टाइम लागेल, बद्दल थोडा मोठा आहे. पेज जनरेट झालं की मी तुम्हाला स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये त्याची कॅल्क्युलेशन कशी असतात ते दाखवतो. बरं, याच्यात आपल्याला रिपोर्ट जनरेट करायला थोडा टाइम जाईल. ऑलरेडी मी जनरेट केलं, तुम्हाला ते कॅल्क्युलेशन कसं आहे ते दाखवून देतो. ओके, त्याच्या आधी मी तो रिपोर्ट जनरेट करून ठेवला आहे. आता जनरेट व्हायला थोडा टाइम लागेल, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. हा जो प्रोजेक्ट आहे, ओके, तो आपण काल जनरेट केला होता. त्याचा स्क्रुटिनी रिपोर्ट ओपन करू आपण. स्क्रुटिनी रिपोर्ट ओपन केल्यानंतर आपण आता रिफ्यूज एरियाची कॅल्क्युलेशन बघू. ओके, आता याच्यात बघा आपला हा जो 6th फ्लोअर आहे रिफ्यूज एरिया.
ओके, त्याचं कॅल्क्युलेशन कसं आलं बघा. मिनिमम एरिया हा 20.519 आणि परमिसिबल मॅक्स हा 41.037. हा कसा आला, ही व्हॅल्यू कशी आली ते आपण बघू आता. ओके, जे मॅडमने कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवली आहे इथे, हे कॅल्क्युलेशन या पद्धतीने आपण ते करू. ओके, आता बघा, आपला जो 6 फ्लोअर आहे तो रिफ्युजी फ्लोअर आहे. ओके, हा ओके. तर जो 6 फ्लोअर आहे त्याच्या वरती जो फ्लोअर आहे तो 7 आहे आणि याच्या खाली जो फ्लोअर आहे 5th आहे. ओके, म्हणजे 7 फ्लोअर आणि 5th फ्लोअर याचं कॅल्क्युलेशन हे बघा. ऍडिशनल ऑफ 2 कन्झेक्युटिव्ह फ्लोअर म्हणजे कोणते, 5th फ्लोअर ओके आणि 7th फ्लोअर. आता इथे 5th आणि 7th फ्लोअर इथे आहे, हे टिपिकल आहे. तर याचा एरिया आपण कसा काढू ते पहिले बघून घेऊ. आता बघा, जो माझा टिपिकल फ्लोअरचा डिडक्ट झालेला एरिया असतो हा वाला. ओके, तो मी घेतला. ओके, आता किती फ्लोअर आहे टोटल आपले टिपिकल, 1 ते 5, 7 ते 10 आणि 12, म्हणजे टोटल 10 फ्लोअर आहे. ओके, डिवाइड बाय 10 म्हणजे आपल्याला पर फ्लोअरचा एरिया मिळाला, पर फ्लोअर बिल्टअप एरिया. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला 5th फ्लोअरचा बिल्टअप एरिया माहित पडला 427.47 आणि 7th फ्लोअरचा एरिया माहित पडला की तो 427.47 आहे. ओके, मग आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेशन नुसार ऍडिशन ऑफ 2 कन्झर्वेटिव्ह फ्लोअर, म्हणजे याचं जे आहे एका फ्लोअरचं कॅल्क्युलेशन आहे ते मल्टिप्लाय बाय 2 करू, कारण की 2 फ्लोअर आहे ना. ओके, ते केल्यानंतर ऑक्युपंट लोड रेसिडेन्शियल प्रपोजल आहे, UDCPR मध्ये ऑक्युपंट लोड दिला आहे बघा 12.5. रेसिडेन्शियल प्रपोजल मध्ये तिथे दिलाय 12.5. ओके, मल्टिप्लाय बाय, एक मिनिट, डिवाइड बाय 12.5. ओके, ते झाल्यानंतर त्याला आपण आता हे करू मल्टिप्लाय 0.3. ओके, किती आला आपला रिफ्युज एरिया मिनिमम कॅल्क्युलेशन केलं 20.518. ओके, तेच आपलं कॅल्क्युलेशन तुम्हाला स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये दिसेल. हे बघा 20.519 या कॅल्क्युलेशन. हा झाला मिनिमम एरिया रिफ्युज एरिया. मग मॅक्सिमम एरिया कसं करणार, याला मल्टिप्लाय बाय जेव्हा तुम्ही 2 करणार तेव्हा त्याचा मॅक्स एरिया निघतो. तो किती आला 41.037. ह्या पद्धतीने आपण रिफ्युज एरियाचे कॅल्क्युलेशन करतो. ओके, हे तुम्हाला एक याच्यातलं दाखवलं याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं रिफ्युज एरियाचं. त्याच पद्धतीने समजा तुमचं एक एक्झाम्पल बघू आपण की लास्ट फ्लोअर हा तुमचा रिफ्युज फ्लोअर आहे असं समजून जाऊ आपण की हा ही बिल्डिंगचा फक्त 6 फ्लोअर हा रिफ्युज फ्लोअर आहे. ओके, तर त्याच्यावरती कोणता फ्लोअर नसल्यामुळे एक्झाम्पल देतोय की याच्यावरती कोणता एक फ्लोअर नाही असं आपण कन्सिडर करू आणि 6 फ्लोअर हा आपला रिफ्युज फ्लोअर आहे. तर त्याच्या खाली जो फ्लोअर आहे 5th फ्लोअर त्याचा बिल्टअप एरिया. ओके, त्याचा बिल्टअप एरिया डिवाइड बाय ऑक्युपंट लोड मल्टिप्लाय बाय 0.30. त्याच्यावरनं रिफ्युजचं मिनिमम एरियाचं कॅल्क्युलेशन भेटून जाईल, मल्टिप्लाय बाय 2 केल्यावर त्याचं मॅक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. अशा पद्धतीने आपण रिफ्युज एरियाचं कॅल्क्युलेशन करतो. ओके, आता त्याच्यात एक सिनॅरो असा पण असतो, जर तुमचं सपोज रिफ्युज एरिया फ्लोअरच्या वरती रिक्रेशनल फ्लोअर आहे आणि रिफ्युज एरियाच्या खाली सर्व्हिस फ्लोअर आहे, तर त्याचं रिफ्युज एरिया कॅल्क्युलेशन कसं येईल, तर त्याचं रिफ्युज एरिया कॅल्क्युलेशन हे व्हॅल्यू फिक्स असते, त्याचं कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही, कारण की रिक्रेशनल फ्लोअर मध्ये पण बिल्टअप नसतो, सर्व्हिस फ्लोअर मध्ये पण बिल्टअप नसतो. त्यामुळे ते 15 स्क्वेअर मीटर हा मिनिमम रिफ्युज एरिया लागेल आणि 30 स्क्वेअर मीटर हा मॅक्झिमम रिफ्युज एरिया त्याला फिक्स लागेल. ओके, हे आपले सिनॅरो होते रिफ्युज एरियाचे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत. ओके,
ओके, आता आपण काही क्वेश्चन आन्सर चालू करू. रिफ्रिजरेटरचे कॅल्क्युलेशन जे मला एक्सप्लेन करायचं होतं. ओके.